नमस्कार मित्रांनो. एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे. अखेर इंद्रायणीने गार्गीची जबाबदारी मंजिरीच्या हाती सोपवलेली आपण बघणार आहोत. येत्या महिन्याभरात मंजिरी गार्गीला अगदी पहिल्यासारखं ठीक करून इंद्रायणीसमोर हजर करणार. तर इकडे आता इंद्रायणीने शकुंतलावरती गार्गीची जबाबदारी सोपवलेली असते. गार्गी मात्र खूपच वेड्यासारखी करत असते. त्यामुळे या शकुंतलाला खूपच राग येतो आणि त्यात तिच्या बेबीचा तिला फोन आलेला असतो. तिला फोनवरती बोलायचं असतं तेव्हा आता तिने गार्गीला एका खुर्चीला बांधून टाकलेलं असतं. त्याच वेळेस शकुंतला आता जरा बाजूला जाते. बेबी, अरे बोल ना, तू नको लक्ष देऊ. अरे एक नंबरची वेडी पोरगी. अरे या श्रीमंत लोकांची पोरच अशी वेडी असतात रे. आता आमच्याच मॅडमचं बघणार आहे, किती चांगल्या आहेत त्या, पण त्यांच्या नशिबी अशी वेडी मुलगी आली. किती त्रास देते त्यांना, खूप सहन करावं लागतं त्यांना या पोरीचं. एक नंबरची बावळट आहे. आता मात्र या शकुंतलाचं हे बोलणं आता गार्गीने ऐकलेलं असतं. गार्गीला खूपच राग येतो. गार्गीने आता कसं तरी आपला हात त्या दाव्यातनं बाहेर काढलेला असतो. गार्गीने स्वतःची सुटका केलेली असते, पण शकुंतलाचं तिच्याकडे लक्ष नसतं. ती बोलण्यात व्यस्त असते. त्याच वेळेस आता गार्गी लगेच तिथेच टेबलवरती एक फ्लॉवर पॉट असतो, तो उचलते आणि शकुंतलाच्या डोक्यात मारण्यासाठी अगदी तिच्या जवळ जाऊन उभी राहते. मला बॅड बोलते तू, मी माझ्या मम्माला त्रास देते, आता बघ, आता तुला सोडणार नाही, आता तुला शिक्षा भेटणार, असे म्हणताच आता गार्गीने लगेच त्या फ्लॉवर पॉटने आता शकुंतलाच्या डोक्यात वार केलेला असतो. आता मात्र शकुंतलाच्या डोक्याला वार लागल्याने ती धपकन खाली पडते. आई ग, जोरात ओरडते. त्याच वेळेस आता गार्गी म्हणू लागते, मला नावं ठेवते, मला बॅड बोलते, आता बघ तुला सोडणार नाही. पुन्हा आता गार्गी तिच्या डोक्यात मारणार. तेच आता इंद्रायणी धावतच येते आणि पटकन गार्गीला थांबवते. गार्गी, वेळ लागलाय का तुला, काय करतेस तू? तेव्हा गार्गी म्हणू लागते, मम्मा, ही मला खूप काय काय बोलत होती, मी वेडी आहे का मम्मा, मी याला सोडणार नाही. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी म्हणू लागते, शकुंतला तू जा इकडनं, तुला बरं वाटत आहे ना, जा तू, जा बाहेर. गार्गी शांत हो. काय करणार आहे शकुंतला, तू अशी वागल्यानंतर ती तुझ्याशी असंच वागणार, शांत हो गार्गी. त्यावर गार्गी म्हणू लागते, नाही मम्मा, तूही मला तिच्यासारखं नावं ठेवते, मला तुझ्याशी नाही बोलायचं, जा तू तिकडे. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी शांत हो, हे बघ डोकं शांत ठेव. गार्गी काय ऐकायला तयार नसते. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, गार्गी तुला तुझ्या चुकीची शिक्षा द्यावीच लागणार. तेव्हा लगेच आता ती गार्गीला बेडवरती बसवते आणि पटकन रूमच्या बाहेर निघून जाते आणि रूमचा दरवाजा बाहेरनं बंद करते. आता गार्गीला रात्रभर त्या खोलीत बंद केलेलं असतं. तरी ते आता दुसऱ्या दिवसाची सकाळ होते. सकाळी सकाळी आता मंजिरीने नाश्ता करण्यासाठी रायाला बोलावलेलं असतं. आता मंजिरी लगेच पोह्यांची प्लेट रायाच्या हातात देते. बाजूला शशिकलाही बसलेली असते. तेव्हा मंजिरी लागते, राया, कसलाही विचार न करता आता नाश्ता करायला सुरुवात कर. अजून लागला तर अजून घे, टेन्शन घेऊ नको. तुझ्या मंजिरीवरती विश्वास आहे ना तुझा, सगळं काही ठीक होणार आहे. त्यामुळे चल बरं पटकन खाऊन घे. माणसाच्या पोटात जर असेल ना तर डोकं चालतं. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मिसपाय राग, पण त्यावर मंजिरी म्हणू लागते, राया, सांगितलं ना, टेन्शन घेऊ नको, सगळं काही ठीक होणार आहे. अरे तुझा पांडुरंगावरती विश्वास आहे ना, आजवर पांडुरंगाने आपली एवढ्या वेळा मदत केली, मग तो या संकटातनं बाहेर नक्कीच काढेल आपल्याला, तू टेन्शन घेऊ नको. आणि तसंही राया, सकाळी सकाळी मला आणि काकूला ना एक महत्त्वाचं काम आहे, आम्ही पटकन जातो आणि ते काम पूर्ण करून येतो. तोपर्यंत तू नाश्ता घे, लवकरात लवकर आवर आणि मग तू जा तुझ्या कामाला. त्यावर लगेच रायन लागतो, ठीक आहे मिस बाहेर. तेव्हा शशिकला म्हणू लागतं, रे बाबा, बघत बसू नको रे बाबा, खाऊन घे, त्या प्लेटीकडेच बघत राहशील आणि आम्ही येऊ तरी ते खाणार नाही, असं करू नको. 2 घास पोटात गेले ना तुला बरं वाटेल, टेन्शन घेऊ नको, येतो आम्ही, असे म्हणत आता मंजिरी आणि शशिकला इंद्रायणीकडे निघालेले असतात. तर इकडे सकाळी सकाळी इंद्रायणी आता हॉलमध्ये बसलेली असते. आता मात्र ती गार्गीचाच विचार करत असते. तेवढ्यात लगेच रामू काका तिला चहा घेऊन येतात. मॅडम, हे घ्या तुमची कॉफी. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, ठीक आहे तू जा आता. त्याच वेळेस रामू म्हणू लागतो, मॅडम एक विचारू का? नाही म्हणजे मी 2दा-3दा गार्गीचा दरवाजा ठोठावला, पण ती कसलाही आवाज देत नाही आहे हो, नाही म्हणजे काहीच आवाज येत नाही आहे. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, काय, तू आतमध्ये जाऊन बघितलं होतं का?
त्यावर रामू म्हणू लागतो, नाही म्हणजे आता सकाळ झाल्यापासून तरी नाही गेलो मी आतमध्ये, पण रात्री ना मी जेव्हा पाणी प्यायला उठलो होतो ना तेव्हा मला गार्गीच्या रडण्याचा खूप आवाज येत होता. रात्रभर रडत होती हो, आणि सकाळपासून कसलाच आवाज येत नाही आहे. तुम्ही एकदा जाऊन बघाल का? त्यावर इंद्रायणी म्हणू लागतं, ठीक आहे, मी जाऊन एकदा बघून येते. त्याच वेळेस शकुंतला येते. मॅडम, तेव्हा इंद्रायणी मात्र भडकते. शकुंतला, काल मी तुला काही बोलले नाही याचा अर्थ असा होत नाही की तू माझ्या मुलीला काही बोलशील. तू तिच्याबद्दल असं बोलूच कसं शकती? त्यामुळे धर हे तुझे पगाराचे पैसे, आणि आजपासनं माझ्या घरात कामासाठी यायचं नाही, चल निघ. आता शकुंतला ते पैसे घेऊन तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस रामू मात्र मॅडमकडे बघू लागतो. तेव्हा इंद्रायणी ओरडतच म्हणू लागते, तुला वेगळं सांगायचं आहे? जा तुझी कामं करून घे. आता रामूही तिकडनं निघून जातो. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, वेळ बदलली ना की माणसंही बदलतात, आणि जरा कुठे भोळी भाबडी माणसं दिसली की लोक लगेच गैरफायदा घ्यायला सुरुवात करतात, वरबडतात. पण माझ्या मुलीच्या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. माझ्या मुलीची काळजी घेण्यासाठी मी समर्थ आहे. मी तिचे असे हाल होऊ देणार नाही. जगाला तिच्याबद्दल असा विचार करू देणार नाही. मी माझ्या मुलीला सांभाळणार, तिला कसलीही कमी पडू देणार नाही. असे म्हणतच आता इंद्रायणी पटकन आपल्या खिशातनं चावी काढते आणि गार्गीच्या रूमचा दरवाजा उघडते. आता रूममध्ये येताच बघते तर गार्गी सोफ्यावरती बसलेली असते. आता मम्माचं तिने एक चित्र काढलेलं असतं. त्या चित्रावरती आता ती अशा चिरखोड्या ओढत असते. बॅड मम्मा आहे, एक नंबर बॅड मम्मा आहे असे म्हणत आता गार्गी रडत असते. त्याच वेळेस आता इंद्रायणीला वाईट वाटतं, कारण आई म्हणून आपण चुकीचं ठरतोय असं तिला वाटू लागतं. ती गार्गीजवळ येते आणि म्हणू लागते, गार्गी बाळा, अगं काय करतेस तू? मी तुझी मम्मा आहे ना, असं नको ना करू गं. तेव्हा गार्गी म्हणू लागते, दूर हो, बाजूला हो, तू बॅड मम्मा आहे. मला तुझ्यासारखी बॅड मम्मा नको आहे. तू मला त्रास देते ना, मला डांबून ठेवते ना, तू माझी गुड मम्मा नाही आहे, मला नको आहे, तू जा इकडनं. त्यावर लगेच आता इंद्रायणी पटकन तिला मिठी मारते. बाळा, चुकलं माझं, काल खरंच मी असं वागायला नको होतं. काय करणार, मी तुझी मम्मा आहे ना गं, प्लीज तुझ्या मम्माला माफ कर. असा वेडेपणा नको करू गार्गी, ऐकून घे. गार्गी मात्र लगेच आता डॉल वगैरे कॉटवरती जे काही सामान असतं ते फेकून इंद्रायणीला मारू लागते. मम्मा जा, तू बॅड मम्मा आहे, मला नको आहे तू मम्मा, नको आहे मला तू, मला दुसरी मम्मा हवी, मला गुड मम्मा हवी, जा ना तू इकडनं. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, बाळा बाळा शांत हो, असं करू नको ना गं, खरंच मी चुकले गं, पण मी तुझी मम्मा आहे, पुन्हा मी असं नाही करणार. पण गार्गी ऐकायला तयार नसते. तू जा ना इकडनं, मला नाही बोलायचे, मला गुड मम्मा हवी, तू बॅड आहे, जा इकडनं. आता मात्र इंद्रायणीला खूपच वाईट वाटतं. इंद्रायणी लगेच आता रडतच आपल्या मुलीकडे बघू लागते आणि त्या रूममधनं बाहेर येते. आता मात्र इंद्रायणी ते बाहेर सोफ्यावरती बसलेली असते. पण आता तिला खूपच वाईट वाटतं, कारण आपण काल गार्गीबरोबर जे काय वागलोय त्यामुळे तिच्या मनातनं उतरलोय. नाही नाही नाही, मी अशी चुकीची आई नाही ठरू शकत. मला माझ्या मुलीला बरं करायचं आहे, आणि त्यासाठी मला किती खस्ता खाव्या लागल्या तरी चालेल, पण मी माझ्या मुलीची साथ सोडणार नाही. खंबीरपणे तिच्या पाठीशी उभी राहणार, असं आता इंद्रायणीने ठरवलेलं असतं. त्याच वेळेस आता दरवाजात मंजिरी आणि शशिकला येतात. मॅडम मॅडम येऊ का मी? आता मंजिरी आणि शशिकलाला बघताच या इंद्रायणीचा राग आणखीनच वाढतो. तू तू इथे काय करते? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, मॅडम हे बघा, गार्गीची काळजी तुमच्या मनात जी काही चालू आहे ना ती मी समजू शकते हो, म्हणूनच त्याबद्दल बोलायला मी तुमच्याकडे आले. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलीबद्दल बोलायची? चल निघ, निघ इकडनं, तुझा राया तू घे आणि जा इकडनं. मला तुझा रायाही नको आणि तूही नको. माझ्या मुलीच्या बाबतीत तू मला अजिबात मध्ये आलेली नको या. निघ, तुझ्या रायाला घेऊन निघ इकडनं, कारण माझ्या मुलीची जबाबदारी मी घेऊ शकते. सांगितलं ना, जा इकडनं. त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, तुला कळत नाही, माणूस तुझ्या घरात आलंय, तुझं ऐकून घेत आहे म्हणून तू काही बोलशील, आमचा अपमान करशील. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, काकू काकू शांत हो बरं, तू थांब बरं. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी तू मला का थांबवते? अगं आपण बोलायच्या आत ही आपल्याला किती काय काय बोलते, तुला दिसत नाही? त्यावर मंजिरी म्हणू लागते, काकू हे बघ, तू फक्त आत्ता शांत राहा. आपल्यासमोर ज्या कोणी उभ्या आहेत ना त्या एक पोलीस ऑफिसर नाही आहेत गं, एक आई येते, आणि त्या आईच्या मनाने विचार कर काकू. त्यांच्या मनात त्यांच्या मुलीबद्दल जे विचार चालू आहेत ना ते सगळे मला कळलेत गं. त्यामुळे काकू, एक आईचा विचार करून तू शांत बसशील प्लीज. आता शशिकला मंजिरीच्या सांगण्यावरनं गप्प बसते आणि म्हणू लागते, मॅडम हे बघा, केवळ मंजिरी म्हणते म्हणून मी आता गप्प बसते. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, मॅडम नाही म्हणजे मी जे बोलते
ते तुम्हाला पटतंय की नाही त्याचा विचार करा तुम्ही. पण हे बघा, गार्गीची जबाबदारी, तिची सुरक्षितता खूप महत्त्वाची. तुमच्यासमोर खूप प्रश्न उभे राहिले असतील. गार्गीला कोण सांभाळणार, तिची जबाबदारी कोण घेणार, तिच्याशी कोण लग्न करणार. पण आता तुम्ही या सगळ्या प्रश्नांचा विचार करणं बंद करा. कारण मॅडम, मी स्वतः गार्गीची जबाबदारी घ्यायला तयार आहे. आता इंद्रायणी लगेच मंजिरीकडे बघू लागते. काय? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, हो मॅडम, मी तुम्हाला वचन देते, मी गार्गीची जबाबदारी घेणार आणि लवकरात लवकर गार्गीला पहिल्यासारखं अगदी ठीक करून तुमच्या समोर आणणार. त्यामुळे मॅडम, तुम्ही ही जबाबदारी माझ्यावरती सोपवा. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, वेळ लागले का तुला? माझ्या मुलीची जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे. मी तिची आई आहे. मी का देऊ तिची जबाबदारी तुझ्याकडे? तू कोण लागून गेली? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, मॅडम, तुमचं अगदी बरोबर आहे. तुम्ही आई आहात, पण गार्गीची ही अवस्था मला नाही बघतो. त्यावर इंद्रायणी म्हणू लागते, पण तू का तिची मदत करणार? अगं मदत नाही, माझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न असेल तुझा, म्हणून हे सगळं करते ना? तुझी नाटकं कळालीत मला. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, नाही मॅडम, मी असा विचार स्वप्नातही नाही करू शकत. मी हे सगळं का करते माहिती? कारण एका आईला होणारा त्रास मला कळला आहे आणि माझ्या रायाला होणाऱ्या वेदना मला कळल्यात. आणि हा त्रास, या वेदना दूर करण्यासाठी गार्गीला पहिल्यासारखं ठीक करणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच मी तुम्हाला वचन देते, मला गार्गीला घेऊन जाऊ द्या. गार्गीची जबाबदारी माझ्यावरती सोपवा. बघा, मी लवकरात लवकर तुमच्या गार्गीला ठीक करेल. आता इंद्रायणीला खूपच राग येतो. तर इकडे राया मात्र आता पोह्यांची प्लेट संपलेली असते, पण तरीही विचार करत बसलेला असतो. त्याच वेळेस घोरपड येतो. ए बाबा, अरे संपलं की त्याच्यातलं, कवर घेऊन बसणार आहे तू? काय चालू आहे तुझं ना, कळतच नाही. मंजिरीचा विचार करतोय ना? मंजिरीशिवाय अन्न गोड लागत नाही ना? खूप प्रेम करतो ना? सांग सांग. त्यावर लगेच आता रायाम लागतो, नाही घोरपडे, असला विचार नव्हतो करत रे, दुसरंच टेन्शन आले. त्यावर जय म्हणू लागतो, आता कसलं टेन्शन सांगशील? त्यावर लगेच राया म्हणू लागतो, अरे मला नाश्ता दिला आणि काकू आणि मंजिरी घाईघाईत कुठे गेल्या ना, सांगून गेल्या नाही, न सांगता गेल्या. असं सकाळी सकाळी काय महत्त्वाचं काम होतं, तुला काही माहिती आहे? त्यावर जय म्हणू लागतो, तुला सांगून नाही गेल्या, न सांगता गेल्या? त्यावर राय म्हणू लागतो, हो ना, मिस पायर इतर वेळेस सगळं काही मला सांगते, पण आज न सांगता कुठे गेली असेल? त्यावर जय म्हणू लागतो, सांगतो, इंद्रायणीकडे गेल्यात त्या दोघी. आता मात्र रायाला धक्का बसतो, काय इंद्रायणीकडे? त्यावर जय म्हणू लागतो, हो, नाही म्हणजे मंजिरीचं ऐकलं आहे मी, तुझ्याबद्दल आणि गार्गीबद्दल काहीतरी बोलायचं होतं, डिस्कस करायचं होतं, म्हणून इंद्रायणीकडे गेल्यात त्या. आता मात्र रायाला धक्का बसतो, अरे बापरे, मग तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. तेव्हा जय म्हणू लागतो, प्रॉब्लेम? कसला प्रॉब्लेम? त्यावर राय म्हणू लागतो, काल जे काही गार्गीबरोबर झालं आहे त्यानंतर मॅडम खूप भडकलेले असणार आहे. आजचा दिवस खूप भयानक असणार आहे. मॅडमचा राग म्हणजे खूप डेंजर. आणि त्यात जर माझ्याबद्दल मिसफायर तिथे काही बोलायला गेली तर रागाच्या भरात मॅडम काही करून बसतील. आपल्याला मिसफायरला वाचवावं लागेल. चल पटकन जय, असे म्हणत राया आणि घोरपडे तिकडनं लगेच धावत निघालेले असतात. त्याच वेळेस आता इकडे इंद्रायणी म्हणू लागते, मी दूधखुळी नाही, तुझ्या हातात माझ्या मुलीची जबाबदारी सोपवायला. मला माहिती आहे ना, तिला मारून तुमच्या रस्त्यातला काटा दूर करायचा आहे ना तुम्हाला. हे सगळं तुम्ही ठरवून करताय ना? त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही मॅडम, असा विचार मी कधीही करू शकत नाही. जर असं करायचं असतं तर मी तिच्या आवडीचा पाईनॲपल शिरा स्वतःच्या हाताने का बनवून आणला असता? हे बघा मॅडम, मला कळलं आहे की गार्गीला पाईनॲपलचा शिरा आवडतो, म्हणून मी तिच्यासाठी स्वतःच्या हाताने हा शिरा बनवून आणला आहे. आणि मॅडम, तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, गार्गीची जबाबदारी द्या, मी तिला पहिल्यासारखं ठीक करेन. आणि जेव्हा गार्गी ठीक होईल तेव्हा तिला रायासोबत राहायचं की नाही हा निर्णय स्वतः सर्वस्वी गार्गीचा असेल. जर तिने ठरवलं की तिला रायासोबत आयुष्य काढायचं आहे, रायासोबत राहायचं आहे, तर मी स्वतः त्या दोघांच्या मार्गातनं बाजूला होईल मॅडम, तुम्हाला शब्द देते, खोटं बोलत नाही. म्हणून तर मी हा शिरा घेऊन तिच्यासाठी आले. मला जाऊ द्या, तिला भेटू द्या एकदा. त्यावर लगेच आता इंद्रायणी म्हणू लागते, मंजिरी, आज जे काही झालं आहे ना ते सगळं तुझ्यामुळे होतं या, तुझ्यामुळे आणि तुझ्या त्या रायामुळे. मला तुझं काही नको, तुझी आपुलकी नको आणि तुझा शिराही नको. असे म्हणताच आता इंद्रायणी मंजिरीच्या हातला शिरा फेकते. त्याच वेळेस आता तो डबा खाली पडणार. तेच आता राया पटकन तो डबा पकडतो. आता शशिकलाला राग येतो. तिचा ताबा मात्र आता सुटलेला असतो. मंजिरीने सांगूनही आता शशिकलाची बडबड सुरू होते, ए बाई, अगं माणसांची किंमत ठेवता येत नाही तुला, अगं पण अन्नाची तरी किंमत ठेव, जरा लाज वाटू दे, अन्न आहे ते, असं वाया घालू नको. आणि काय गे, माझ्या मुलीला वेड लागलं आहे,
अगं माझी मंजिरी तुझ्या पोरीची काळजी घ्यायला आली इकडे, तुला दिसत नाही? अगं आम्ही एवढं समजावलं, उगच तुझ्या आयुष्याची राखरांगोळी करू नको, उगच या फंद्यात पडू नको. पण नाही, मंजिरीला मनापासनं तुझ्या मुलीला ठीक करायचं आहे, तिची जबाबदारी घ्यायची. पण तुला ते कळत नाही, तुला ते दिसत नाही ना. माझी मुलगी चुकीची वाटते? अजिबात माझ्या मुलीला चुकीचं ठरवायचं नाही हं. नाहीतर या शशिकलाशी गाठ हे लक्षात ठेव. त्यावर लगेच रायम लागतो, मॅडम गार्गीची जबाबदारी हे माझं कर्तव्य आहे आणि मिसफायरची साथ देणं हा माझा धर्म आहे. त्यामुळे मॅडम मी माझं कर्तव्य आणि माझा धर्म दोन्ही निभावणार, एवढं लक्षात ठेवा. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, राया उगाच फिल्मी डायलॉग मारू नको. तुला काय वाटलं हा डायलॉग मारून तू हिरो झाला, पण तू गार्गीच्या आयुष्यातला विलन आहे हे विसरू नको. आता मात्र रायाला खूपच राग येतो. त्याच वेळेस आता इंद्रायणी म्हणू लागते, हे बघ राया, माझ्या गार्गीची अवस्था फक्त तुझ्यामुळे अशी झाली. तिच्या आयुष्यात हे जे काही घडलंय ना ते तुझ्यामुळे झालंय. तेव्हा लगेच मंजिरी लागते, मॅडम आहो पण. त्याच वेळेस आता लगेच इंद्रायणी म्हणू लागते, तू तर गप्पच बैस ग. जेवढा राया या सगळ्याला जबाबदार आहे ना तेवढीच जबाबदार तू आहे, कारण आधी हा चुकला आणि आता तू इथे नाशिकमध्ये येऊन खूप मोठी चूक केली. जर तू नाशिकमध्ये आलीच नसती आणि आली तर आली, मी एवढं सांगू नाही, एवढं धमकानोही नाही, तू इकडनं निघून गेली नाही, तुझ्या रायाचा शोध घेतलाच, हे सगळं सत्य जाणून घेतलं. या सगळ्या तुमच्या दोघांच्या चुकीमुळे माझ्या गार्गीची आज अशी अवस्था झाली आहे. केवळ तुम्ही दोघं कारणीभूत आहात त्याला. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, मॅडम बास, आजवर तुम्ही मला लय बोलल्या, माझ्यावरती लय आरोप लावले, पण माझ्या मिसफायरबद्दल मी एक शब्द बी ऐकून घेणार नाही आहे, कारण माझ्या मिसफायरची काय बी चूक नाही आहे. माझ्या मिसफायरवरती वेडं प्रेम आहे, तिच्याबद्दल मी चुकीचं काय बी ऐकणार नाही. आणि काय हो मॅडम, तुम्ही या सगळ्याला मला जिम्मेदार ठरवता? सांगा ना. अहो मी कसा असेल या सगळ्याला जिम्मेदार? माझं स्वप्न होतं, पण तरी तुमची गार्गी माझ्या प्रेमात पडली. माझं तिच्यावरती प्रेम नव्हतं हे मी तिला 1000 वेळा सांगत होतो, पण तरी ती माझा पाठपुरावा सोडायला तयार नव्हती. तिने त्या दिवशी पिक्चरचे तिकीट आणले होते, मी तिला साफ नकार दिला होता, कारण मला अतिशय गार्गीच्या जवळ जायचं नव्हतं. माझं तिच्यावरती प्रेम नव्हतं, पण ती ऐकायलाच तयार नाही. माझा त्या मंत्र्यावरती विश्वास होता, म्हणून त्याने तिकडे पार्टीला बोलवलं. मी लाख वेळा सांगितलं गार्गीला तू नको येऊ, पण गार्गी ऐकायला तयार नव्हती. तिला राहायचं होतं तर माझ्याच बरोबर, म्हणून तिने हट्ट धरून ती माझ्याबरोबर तिकडे आली. त्या मंत्र्याने माझा विश्वासघात केला. त्यावेळेस आमची वेळ चुकली होती हो मॅडम. त्या मंत्र्याने जे काही केलं ते गार्गीसोबत चुकीचंच घडलं, पण या सगळ्यात मी कुठे जिम्मेदार होतो? मी गार्गीला स्वतः नेलं होतं? नाही ना. माझं प्रेम होतं? नाही ना. ती स्वतः माझ्याबरोबर आली होती. या सगळ्यात चूक माझी नव्हतीच मॅडम. तरीसुद्धा जेव्हा गार्गीबरोबर हे सगळं घडलं तेव्हा त्या मंत्र्याला मी स्वतः शिक्षा दिली. त्याच्या कर्माची शिक्षा त्याला भेटली. मी त्याला जिवंत मारून टाकलं. मी माझ्या स्वप्नांचा विचार केला नाही, माझ्या करिअरचा विचार केला नाही, माझ्या घरच्यांचाही विचार केला नाही. माझं अख्खं कुटुंब संपलं. तरी माझी या सगळ्यात चूक आहे असं वाटतं तुम्हाला मॅडम? बोला ना. माझी चूक असेल मॅडम, पण माझ्या मिसफायरची यात काय बी चूक नाही आहे. त्यामुळे माझ्या मिसफायरला मध्ये आणण्याचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला वाटतच असेल ना माझी चूक आहे, तर ही बंदूक माझ्या कपाळाला लावा आणि संपवा मला. आता लगेच राया इंद्रायणीच्या हातातली बंदूक आपल्या कपाळावरती लावतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल. इथे आता रायामध्ये असतो, मॅडम तुम्हाला जर वाटत असेल तुमच्या मुलीच्या या जबाबदारीची जाणीव मला नाही आहे, ही सगळी चूक माझी आहे, तर गोळी घाला आणि संपवा मला. पण माझ्या मिसफायरची साथ मी कधी बी जिवंत असेपर्यंत सोडू शकत नाही. त्याच वेळेस आता इंद्रायणीला मात्र रायाचं खरं प्रेम, रायाची जबाबदारी, कर्तव्य सगळ्याची जाणीव झालेली असते. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, ठीक आहे मंजिरी. आता लगेच मंजिरी गार्गीला घेऊन बाहेर येते. तेव्हा आता गार्गीला मात्र तो पाईनॅपल शिरा आवडतो. ती आणि मंजिरी अगदी फ्रेंड होतात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, गार्गी तू माझ्यासोबत येणार का? आता गार्गी खूपच आनंदात म्हणू लागते, चालेल आंटी मी येणार तुझ्यासोबत, मला आवडेल, तुझा शिरा खूप आवडला मला. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, मॅडम बघितलं गार्गी माझ्यासोबत यायला तयार आहे. मी तिला अजिबात एकटीला सोडणार नाही. मी तुम्हाला वचन देते, मी तिला बरं करणार. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, ठीक आहे मी तुला 1 महिन्याचा वेळ देते. 1 महिन्यात जर माझ्या गार्गीची परिस्थिती सुधारली नाही तर मी पुन्हा तिला माझ्याकडे घेऊन येणार. त्यावर मंजिरी म्हणू लागते, दिलं, वचन दिलं. येत्या महिनाभरात तुमची गार्गी अगदी पहिल्यासारखी होणार. आता मात्र मंजिरी गार्गीला बरं करणार का? पुढे काय होणार हे आपल्याला लवकरच कळेल.
त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.